मंडळी, एरवी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतः परीक्षेला बसावं लागणार आहे आणि पास होऊन दाखवावं लागणार आहे, पण त्याला शिक्षक विरोध करतायत। तर आमदार प्रशांत बम म्हणतायत 70% शिक्षक राज्यातले लाडावलेले आहेत, त्यामुळे सगळीकडे रणकंदन सुरू आहे। हा सगळा गदारोळ सुरू झाला तो टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेवरून, जी परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरच्या शिक्षकांच्या निवडणुकीसाठी अनिवार्य आहे। आता ती सेवेत असलेल्या शिक्षकांना सुद्धा पास व्हावी लागणार आहे, ज्यामुळे देशभरातील शिक्षक आक्रमक झालेत। शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तेव्हाचे नियम वेगळे होते आणि आता मध्येच नियम बदलणं योग्य आहे का? तुम्ही यूपीएससीची परीक्षा घेता, मग परीक्षा पास झाल्यानंतर अधिकाऱ्यांची पुन्हा पुन्हा परीक्षा घेता का? तेच वकील, डॉक्टर आणि इंजिनियर या सगळ्यांबद्दल लागू होत नाही का? मग शिक्षकांनाच वेगळा न्याय का? हा त्यांचा खडा सवाल आहे। 20-22 वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना नवीन सिलेबसची टीईटी द्यायला लावणं हे अनुभवाला अवमानित करणार नाही का? कुठलाही कायदा पूर्वलक्षित प्रभावानं लागू करणं हे कितपत योग्य आहे? या निर्णयामुळे देशभरातील 20 लाखाहून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर संकट आल्याची भीती व्यक्त होतीये। शिवाय शिक्षण बाह्य कामांचा ताण शिक्षकांवर आहे, त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ कुठे आहे असे अनेक सवाल उपस्थित करत शिक्षकांकडून टीईटी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला जातोय। पण याला दुसरी बाजू सुद्धा। आज शाळांच्या इमारती चकाचक होत आहेत, पण गुणवत्ता सुधारत नाही, त्याचं काय? शिक्षकांनीही काळानुसार स्वतःला अपडेट का करू नये? गुणवान शिक्षकच गुणवंत विद्यार्थी घडवू शकतात। विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे शिक्षक स्वतः परीक्षेला घाबरतायत का, असा सवाल विचारला जातोय। शिवाय परीक्षा नको म्हणून रस्त्यावर उतरलेले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर काय आदर्श ठेवतायत? शिवाय लाखानं पगार घेणारे शिक्षक शाळा बंद ठेवून दबावाचं राजकारण करू लागलेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागलाय। शिवाय 70% शिक्षक लाडावलेत अशी टीका आमदार प्रशांत बम यांनी केल्यानं हा वाद अजूनच पेटलाय। पण या सगळ्यातली वस्तुस्थिती नेमकी काय आहे? या सगळ्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि यात काही मधला मार्ग काढता येऊ शकतो का, कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर सुद्धा याबद्दल आपण बोलणार आहोत।